नमस्कार, शुभ सांजच्या बघू शकता मित्रांनो. आता दिसणारी कमान आहे ते जे लोह्याला बालाजी मंदिर आहे. तर मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला एक मोठी छानपैकी कमान लागेल. कमानीच्या नंतर पुढं गेल्यावर साईडला पेड्याचे वगैरे दुकानं लागतील आणि पुढं एक मोकळं पटांगण आहे पार्किंगसाठी. तर तुम्ही बघू शकता. आणि पार्किंगच्या नंतर तिरुपती बालाजी मंदिर जे लोह्याचं आहे तिथं नेम असते. एक साईड झाला असते, एक साईड याला असते आणि पुढं गेले की मेन दरवाज्यातून मधात गेल्यावर भलं मोठा असं मंदिराचा आवार आहे. आवाराच्या नंतर पुढं ते तिरुपती मंदिरामध्ये एक मोठं ध्वज जे असते बालाजीचं पांढऱ्या कलरचं, त्या ध्वजासाठी एक बनवलेला खांबा आहे, ध्वज खांबा म्हणा. आणि त्याच्यानंतर मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिरात प्रवेश केल्यावर मी तिथं जे काही मंदिराचे कर्मचारी होते त्याला विचारलं की बाबा मी फोटो काढू शकतो का. ते म्हणजे काही अडचण नाही. तर मी लोह्याच्या बालाजी मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यावर फोटो काढलेले आहे. आणि तुम्हाला सांगू शकतो दसऱ्याला खूप असं मोठं तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेश, जे की दुसऱ्या राज्यात देवस्थान आहे, तिथं पण मोठा कार्यक्रम असतो. आणि तिथल्या कार्यक्रमा आधारित इथं लोह्याला पण तिरुपती बालाजी भगवानची मूर्तीची रथामध्ये मिरवणूक काढतात. आणि जे काय उत्सव असते तो ब्राह्मण उत्सव वगैरे ते सगळा व्यवस्थित इथं पाडल्या जातो. आणि आज मंदिरामध्ये होम पण झालेला होता. आणि बाहेर रथाची सजावट म्हणण्यापेक्षा ती काही थोडा कलर आणि साफसूफ स्वच्छ करणं चालू होते. तर मी तुम्हाला दाखवू शकतो. याच्यामध्ये मंदिराचा पाठीमागचा भाग पण खूप छान आहे. आणि आज जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि ते घोडे वगैरे जे काही साहित्य, नागाचा फडा वगैरे ते स्वच्छ वगैरे धुवून ठेवला होता. आणि रथाची साफसफाई. आणि उद्या की दसऱ्याच्या दिवशी रथ महोत्सव असतो, जे की लोह्यामध्ये तिरुमला बालाजीच्या अध्यक्षाखाली समजा असं मंदिर एक लोह्यामध्ये बांधलेलं आहे. तर तिरुपती बालाजी